हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आता सध्या चालू होता धोंड्याचा महिना आणि मी हे जुने व्हिडिओ आत्ता एडिट करून टाकते आहे, कारण की माझी खूप मागे मागे चाललेले व्हिडिओ जे मी खूप उशिरा एडिट करून टाकते आहे. तर हा पण आधीचाच व्हिडिओ आहे जो धोंड्याच्या महिन्यातला होता आणि तो मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, आमच्या ओवीचा कसा डान्स चालू आहे. तर आम्ही आहोत माझ्या वहिनीच्या आईच्या घरी, म्हणजे तिच्या माहेरी. तर धोंड्याचं जेवण होतं आणि त्याच दिवशी मी त्यांना सरप्राईज देऊन घरी गेले होते आणि मला माहीत नव्हतं, अजिबात मला माहीत नव्हतं की त्यांचं सगळ्यांचं जेवण तिच्या आईच्या इथे, म्हणजे त्यांच्या माहेरी, माझ्या भावाच्या सासरी आहे. तर मग मी पण गेले आणि त्यांच्या म्हणजे त्या ज्या माझ्या वहिनीच्या आई आहेत त्यांना कुत्रे, मांजरी, म्हणजे त्यांच्या सगळ्या घराला सगळ्यांनाच कुत्रे, मांजरी, म्हणजे प्राण्यांची आवडच आहे आणि त्यांचं अख्खं शेल्टर आहे बरं का कुत्र्यांचं, कुत्र्या मांजरींचं. त्यांच्या शेल्टरमध्ये भरपूर कुत्रे आहेत. तुम्हाला मी एक व्हिडिओ नंतर शेअर करेन, त्याच्यामध्ये त्यांचे जे कुत्रे आहेत शेल्टरला जे ठेवलेले आहेत त्यांनी, मी ते तुमच्यासोबत दाखवेन तुम्हाला. ते व्हिडिओ तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर एका मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सोडलेला दाखवला होता, त्यात पण आहे. पण अजून मी व्हिडिओ काढलेला आहे त्यांच्या शेल्टरचा. तर त्यांच्या शेल्टरमध्ये असे भरपूर कुत्रे आहेत, अनाथ कुत्रे जे रस्त्यावरचे आहेत. आता त्यांना अनाथच म्हटलं तर चालेल. जे भटके कुत्रे असतात ते, एखादी आजारी कुत्रा असेल आणि तो असाच कोणीतरी सोडून दिला असेल तर ते स्वतः आपल्या घरी घेऊन येतात, त्याची पूर्ण देखभाल करून त्याला सुधरवून, जर त्याला जायचं असेल तर परत सोडतात आणि नाही जायचं असेल त्याला तिथंच थांबायचं असेल तर तो तिथंच थांबू शकतो. असे त्यांचे घरी कुत्रे मांजरी भरपूर आहेत. अख्खं शेल्टर त्यांचा भाऊ चालवतो, म्हणजे माझ्या वहिनीचा भाऊ जो आहे तो अख्खं शेल्टर चालवतो. आणि त्या लाल साडीवरती दिसतात त्या आहेत माझ्या वहिनीच्या आई आणि ही आमची चिमुताई. तर आम्ही सगळे मस्तपैकी त्यांच्या घरी धोंड्याचं जेवण करायला गेलो होतो. माझ्या भावाचा आणि माझ्या वहिनीचा धोंड्याचं जेवण होतं त्यांच्या इथे. मस्तपैकी त्यांची पूजा वगैरे चालू होती. आणि तुम्ही शेजारी बघत असाल तर बघा, हे आहेत राणी आणि टेड्या. कुत्र्यांची नावं सांगते बरं का मी. राणी आणि टेड्या हे दोन्ही कुत्रे त्यांचे पाळलेले आहेत. त्यांनी ह्या 2 कुत्र्यांसाठी तुळजा आईच्या इथं नवस केला होता की माझ्या घरात जे मी कुत्रे पोसते ते कुत्रे जर चांगले जगले तर मी तुझ्याकडे चालत येईन. आणि खरंच त्या दरवर्षी तुळजाभवानीच्या इथं तुळजापूरला 5 वर्ष चालत गेल्या होत्या, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं की माणूस माणसाला जीव लावत नाही, पण इथे म्हणजे बाहेरच्या जमान्यामध्ये बघितलं तर माणूस माणसाचा वैरी आहे, माणूस माणसाला दुश्मन आहे. पण इथं माणूस प्राण्यांवरती इतकं प्रेम करू शकतो खरंच. म्हणजे त्यांचं बघूनच मी सुद्धा माझ्या घरी जो झिंगऱ्या आहे मी कडूनच शिकून मी तो ठेवलेला आहे. तर खूप छान असं, म्हणजे त्यांच्या इथं असं कुत्र्या मांजरांचा भरपूर असा लाड वगैरे केला जातो. त्यांच्या घरातच 5-6 मांजरी आहेत. शेल्टरचे वेगळे कुत्रे आहेत बरं का, आणि हे त्यांचे 2 खास पोसलेले आहेत, जी माझी वहिनी लहान असतापासूनचे हे कुत्रे त्यांच्या घरी पोसलेले आहेत. आणि त्यांच्या इथं मांजरीसुद्धा तशाच पोसलेल्या आहेत. तर त्यांना कुत्र्यांचा, मांजऱ्यांचा किती लळा आहे हे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर असे भरपूर आहेत त्यांच्या इथे. त्यांची स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे, किंवा जर त्यांना कोणी फोन केला की इथे असा कुत्रा आहे, त्याला रेस्क्यू करायचा आहे, तर त्यांचा लगेच भाऊ, जो माझ्या वहिनीचा भाऊ आहे, तो लगेच ते कुत्रं रेस्क्यू करायला जातो आणि स्वतःच्या घरी घेऊन त्याची खरंच खूप काळजी करतात. मी स्वतः त्यांच्या शेल्टरवर गेलेले आहे. घराच्या बाजूलाच त्यांचं शेल्टर पण आहे आणि मी त्या शेल्टरमध्ये सुद्धा जाऊन आले. त्या शेल्टरमध्ये भरपूर अशी कुत्रे आहेत ज्यांना चालतासुद्धा येत नाही. आपण त्यांच्याकडं बघितलं तर किळसवाणं वाटेल अशी कुत्रे आहेत आणि ते अशा कुत्र्यांचा सांभाळ करून त्यांना नीट करतात. खरंच खूप मोठी गोष्ट आहे बरं का ही. आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं. आपण एखाद्या माणसालासुद्धा अशी खरंच खूप घाण जखम असेल तरी हात लावायला बघत नाही, पण इथे कुत्रे असे पार सडलेली जखम असली तरी हे सुधरवून हे करतात. तर असो, हा झाला त्यांच्या घरातला परिचय. पण त्यांच्या इथं खरंच खूप छान वाटतं. गेल्यावरती झाडं झुडपं, त्यांच्या घराच्या अंगणामध्ये इतके सुंदर सुंदर झाडं आहेत. प्रत्येक प्रकारची झाडं त्यांच्या घरात आहेत. एखाद्या वेळेस जर मी दुपारची वगैरे जाईन तर तुम्हाला त्यांचे झाडं पण दाखवीन. तर हा जो बसलेला आहे हा माझा भाऊ आहे आणि ही माझी वहिनी, आणि ही हिरव्या साडीवरची आहे ही माझ्या वहिनीची वहिनी आहे. आणि त्यांचा धोंड्याचा कार्यक्रम चालू होता आणि मी अचानक मध्ये एंट्री मारली, त्याच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत गेले आणि मस्तपैकी जेवण वगैरे होतं. पनीरची भाजी आणि त्यांनी काहीतरी केलं होतं, राजस्थानी डिश होती, काहीतरी म्हणतात त्याला, बेसनाचे असे काहीतरी होते. तर त्यांनी खूप छान स्वयंपाक वगैरे केला होता. पुऱ्या, श्रीखंड होतं आणि खूप छान होतं.
तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा छानपैकी गेलेला आणि मस्तपैकी पूजा वगैरे ह्यांची झाली, म्हणजे ओवाळणं वगैरे झालं, मस्तपैकी साडी जोडवे सगळं झालं यांचं धोंड्याचे. म्हणजे तसं आमच्या इकडं तरी धोंड्याचा महिना करत नाहीत. आमच्या विदर्भाकडे असला कुठलाही कार्यक्रम नाही धोंड्याचा, जिथे जावयानी यायचं आणि जावयाला काय लाखो तोळ्याचं सोनं घ्यायचं आणि त्याची पूजा करायची असला काही नाही. हे इकडच्या साईडला करतात, त्याच्यामुळं मग आता माझा भाऊ पण करतो. म्हणजे त्यांची इच्छा, आपलं काही तसं काही नाही. इकडे आईची पण ओटी. आता सध्या कसं इंस्टाग्रामवर बघून सगळे करतात. सध्या इंस्टाग्रामवर जे येईल तोच ट्रेंड, तेच परंपरा म्हणून धरून चालायची असा नियमच झालेला आहे. तर असो ज्याची त्याची आवड. तर चला मग व्हिडिओ आता इथेच थांबवते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे बघा, हा तिचा भाऊ आहे माझ्या वहिनीचा आणि हाच तो खूप छान प्रकारे शेल्टर चालवतो. तर चॅनलला तर जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.